नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे रागिनीने भूमीला तिची गोळी खायला दिलेली नसते. त्यामुळे भूमीची अवस्था बघा कशी बिकट झाली आहे. उलट रागिनी तिला म्हणत असते, भूमी आता तुझा जर इथे जीव गेला तर कुणालाही माझ्यावरती संशय येणार नाही, कारण मी तुला गोळी मारलेली नाही आहे, मी तुला चाकू मारलेला नाही आहे, अगं मी तर तुला हातसुद्धा लावलेला नाही आहे. आणि लोकांना असं वाटेल, अरे बाबा रे, हिने तिची गोळी घेतली नसेल म्हणूनच कदाचित हिचा जीव गेला असेल आणि कुणालाही माझ्यावरती संशयसुद्धा येणार नाही, बरोबर ना? तेव्हा तू आता मेलीस तरी चालेल, कुणीही तुला वाचवायला येणार नाही. तेवढ्यातच तिथे जोगतीनमाई आलेली असते. जोगतीनमाई म्हणते, देवी आई आहे ना भूमीला वाचवण्यासाठी. तेव्हा रागिनीला भयंकर राग येतो आणि ती म्हणत असते, काय गे बाई, हे काही तुझं घर आहे का? तुझ्या मनाला वाटेल तेव्हा घरामध्ये घुसायला? का आलीस तू इथे आम्हाला न सांगता? तेव्हा जोगतीनमाई म्हणत असते, हे माझ्या भक्तिनीचं घर आहे आणि हे माझ्या देवी आईचं घर आहे. मग जिथे माझ्या देवीचं घर आहे तिथे मी येणारच. तिथे येण्यासाठी मला कुणाच्या परवानगीची गरज नाही, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे जोगतीनमाई म्हणत असते, इतके अत्याचार करतेस तू भूमीवरती, भूमीचा जीव घेण्याचा प्रयत्न करतेस, पापाचा घडा भरलाय तुझ्या, तरीसुद्धा कारस्थानं काही थांबत नाही. तेव्हा इथे जोगतीन आता म्हणत असते, त्या गोळ्या दे माझ्याकडे, आणि तिच्या हातातून त्या गोळ्या हिसकावून घेते. रागिनी म्हणते, बाई अगं जा ना तू इथून, जा बरं, मला तुझा अपमान करायचा नाही आहे, पण तू इथे थांबू नकोस, तू निघून जा. तेव्हा जोगतीनमाई म्हणते, जोपर्यंत भूमी ही गोळी खात नाही मी कुठेही जाणार नाही. तेव्हा इथे जोगतीनमाई भूमीला उठवते, चेअरवरती बसवते आणि एका हातामध्ये पाणी घेऊन दुसऱ्या हातामध्ये तिला गोळी देते आणि तिला गोळी घ्यायला सांगते. तर अशा रीतीने जोगतीनमाईने इथे भूमीचा जीव वाचवलेला असतो. भूमी आता गोळी वगैरे घेते. तेव्हा जोगतीनमाई इथे आता भूमीच्या मदतीला धावून आलेले असतात हे बघून रागिनीला राग येत असतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आकाश, चल मी तुला चॅलेंज देते. आईंच्या विरोधामध्ये तू काहीसुद्धा शोधू शकणार नाही आहेस, तुला काहीही सापडणार नाही, कळलं तुला? शब्द आहे माझा. तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा, म्हणजे असं काहीतरी नक्कीच आहे ना जे आमच्या हाती लागू नये किंवा आम्हाला त्याबद्दल काही कळू नये असं तुम्हाला वाटतं? हे खरंच आहे ना? म्हणजे नक्कीच लपून ठेवण्यासारखं काहीतरी आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही नाही, तसं काहीच नाही आहे, कळलं तुला? लपून ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. तेव्हा आकाश रस्त्याने जात असतो. बाईकजवळ उभा असलेल्या माणसाला तो खुणावतो. तेव्हा तो माणूस इकडे त्याच्याकडे बघून नाही नाही म्हणत असतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आकाश, तो माणूस कोण आहे? तो तुला भेटायला आलाय का? तू त्याच्याबरोबर खाणाखुणा का करत होतास? तेव्हा आकाश म्हणतो, अगं नाही, त्या माणसाला मी नाही ओळखत. तेव्हा पौर्णिमा म्हणते, खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे तू त्या माणसाला ओळखतोस. तो म्हणतो की जाऊन विचार त्या माणसाला, मी त्याला ओळखतो का ते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, हो मग मी जाऊन विचारणारच आहे, घाबरते की काय मी तुला? तेव्हा इथे आता लगेच पौर्णिमा जाते आणि त्या माणसाला विचारत असते की तू आकाशला ओळखतोस का? तो म्हणत असतो, कोण आकाश? मी कुणालाही ओळखत नाही. तेवढ्यातच पौर्णिमा आजूबाजूला बघते, आकाश गायब झालेला असतो. तेवढ्यात आकाश त्याच्या स्टाफला भेटायला आलेला असतो. तेव्हा त्याचा स्टाफ म्हणत असतो की साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी एक एक माणूस तुमच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न करतोय आणि रागिनी मॅडमकडचा सपोर्ट कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण आजकाल 2 दिवसांमध्ये मला रागिनी मॅडमचं एक रहस्य समजलेलं आहे. तेव्हा ते रहस्य काय आहे ते तो माणूस सांगणार असतो. तर जोगतीनमाई इथे रागिनीला म्हणत असतात, अगं तुझ्या इथे पापाचा घडा भरलाय, 100 पापं संपतील तुझ्या आता आणि तुझ्यावरती कोप होईल देवी आईचा. कशाला ह्या देवी आईचा रोष तुझ्यावरती ओढवून घेतेस ग आणि तुझं पाप वाढवतेस? अगं एक निष्ठावान मुलगी आहे ती, तिच्याकडे सत्व आहे आणि तरीसुद्धा तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस. तुला माहिती नाही, जर तिला त्रास दिलास ना तर तू देवी आईचा रोष ओढावून घेशील आणि तुझं वाटोळं करून घेशील. तेव्हा भूमीला त्रास देणं बंद कर, नाहीतर तुझा विनाश अटळ आहे, असं इथे आता जोगतीनमाईने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे जोगतीनमाई म्हणते,
अन्याय अत्याचार करून तू तुझं पाप वाढून घेतलेलं आहेस. 100 पापं पूर्ण झाल्यानंतर माणसाचा विनाश होतो आणि तो आता तुझा होण्याची वेळ आली आहे. तेव्हा रागिणीला आठवतं, गोखळे गुरुजींचे शिष्य म्हणालेले असतात की आत्तापासून महाशिवरात्रीपासून ते अक्षय तृतीयापर्यंत तुझा विनाश अटळ आहे. वेळीच तू स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर, नाहीतर तुझा विनाशाला कुणीही थांबवू शकणार नाही. तेव्हा इथे गोखले गुरुजींच्या शिष्याने सुद्धा हेच आता भाकीत केलेलं असतं की तुझं काही खरं नाही आहे. पापाचा घडा भरलेला आहे, त्यामुळे तुला आता उद्ध्वस्त होण्यापासून कुणीही वाचू शकणार नाही, कळलं का? तेव्हा इथे रागिणीला भयंकर राग आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, बघितलंत ना रागिणी आत्या? बाईसाहेब बघितलं तुम्ही? याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या पाठीशी देवी आई आहे. आतासुद्धा जोगतीन माईच्या रूपामध्ये देवी आई स्वतः इथे मला मदत करण्यासाठी आल्या. त्यांनी मला तुमच्याकडून गोळीचं पॉकेट घेऊन मला गोळी खायला दिली आणि माझा जीव वाचवला. आणि मी तेव्हासुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आणि मी आत्तासुद्धा तुम्हाला सांगते, देवी आई आमच्या पाठीशी आहे. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. देवी आई तुमचं नुकसान करेल पण आमचं नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बोल ना, तुला काय समजलं आहे आत्याचं रहस्य? तेव्हा आकाशचा एम्प्लॉई म्हणत असतो की आपल्या महाजन गारमेंटचं जे काही गोडाऊन आहे ना, त्याच्या बाजूला अजून एक गोडाऊन आहे आणि ते गोडाऊन आहे रागिनी पटवर्धनचं. पण सगळ्यांना सांगत असताना त्या काय सांगत असतात की ते गोडाऊनसुद्धा महाजन गारमेंटचं आहे. पण तसं नाही आहे. ओळख जरी तशी देत असली ना, तरीसुद्धा त्या छोट्याशा गोडाऊनमध्ये त्यांची सगळी बेकायदेशीररित्या कामं सुरू असतात. बेकायदेशीररित्या जी काही त्यांना कामं करायची असतात ना, ती रागिनी पटवर्धन तिथून करत असतात. आणि इथे लोकांना सांगत असताना सांगतात की महाजन गारमेंटचं ते आता गोडाऊन आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे रागिनी पटवर्धन इतकी नीच पातीला गेले की ती आता बेकायदेशीररित्या जी कामं करते तीसुद्धा महाजन गारमेंटच्या नावाखाली करते. तर इथे खूप मोठं रहस्य आकाशला समजलेलं असतं. तर इथे पौर्णिमा रागिणीच्या रूममध्ये येते. ती म्हणते, आई मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा रागिणी म्हणते, काय गं, आता साधे तुझ्याकडे मॅनर्ससुद्धा राहिलेले नाही आहेत का? माझ्या रूममध्ये येण्याच्या आधी नॉक करायचं असतं, ही साधी गोष्ट कळत नाही तुला? तेव्हा ती म्हणत असते, अहो आई, इथे नॉक करेपर्यंतचा सुद्धा वेळ नाही आहे माझ्याकडे, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे रागिणी म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला? तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आई हे बघा, मोबाईलमध्ये बघा तुम्ही बरं. तेव्हा आता ती मोबाईलमध्ये बघते. तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई अहो इथे त्या आता सुतारने एक वेगळं प्रोफाईल तयार केले आणि त्याच्यावरून पोलिसांना मेसेज केला आहे की त्याच्याकडे रागिनी विरोधामध्ये सगळे पुरावे आहेत म्हणून. आता काय करणार आहोत आपण, सांगा बरं. रागिनी आता घाबरलेली असते. तर इथे टॅक्सी ड्रायव्हरला आकाशने पकडलेला असतो. हा तोच टॅक्सी ड्रायव्हर आहे प्रेक्षकांनो, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन सुतार 2 दिवस फिरत होता. आणि जेव्हा जेव्हा त्याला टॅक्सी लागेल तेव्हा तेव्हा त्याने जायचं असं ठरलेलं असतं. त्याचे त्याला हवे तेवढे पैसे दिलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की तुझ्या गाडीमधून तू कुणाला घेऊन गेला होतास ते सांग. आणि त्याने रागिनी पटवर्धनकडून काय काय घेतलं आणि ते कसले पैसे घेतले ते मला सांग. तो माणूस म्हणतो, हे बघा, मी नाही तुम्हाला काही सांगू शकत. त्यांनी मला पैसे दिलेत हो, तोंड बंद ठेवण्यासाठी. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, जास्त बोलू नकोसा, नाहीतर मी तुला मारेन. तुला मारण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे, पण मला सत्य जाणून घ्यायचं आहे. तर तो इलेक्ट्रिशियन सुतार आहे आणि त्याने रागिनी पटवर्धनच्या सांगण्यावरून त्या रूमला, एव्हिडन्स रूमला आग लावली होती. पण त्याच्याकडे रागिनीच्या विरोधातले सगळे पुरावे आहेत असं इथे त्याने आकाशला सांगितलेलं असतं. तेव्हा आकाश इथे भूमीला फोन करतो. भूमी वाटच बघत असते. ती म्हणत असते, आकाश कुठे राहिला? मला माहिती आहे तो त्या ड्रायव्हरला पकडायला गेला आहे, पण ही गोष्ट जर रागिनी पटवर्धनला समजली तर ती आम्हाला शिक्षा देईल. तेवढ्यातच इथे आता आकाशने भूमीला फोन करून सांगितलेलं असतं की रागिनीबद्दल मला खूप मोठं रहस्य समजलं आहे.
तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू घरी ये, आपण दोघेजणं निवांत बोलूया. त्याने भूमीला सांगितलेलं असतं की त्या माणसाकडे रागिणीच्या विरोधामधले पुरावे आहेत आणि तिच्या सांगण्यावरूनच त्या माणसाने एव्हिडन्स रूमला आग लावली होती. त्या सुतारने हे सुद्धा समजलेलं असतं. तेव्हा भूमी आता दारातच उभी असते. तेवढ्यातच रागिणी येताने म्हणते, काय गं ये भूमी, इथे काय करतेस तू? कारण का रागिणी आता घाबरलेली असते. पौर्णिमाने तिला सांगितलेलं असतं की तुमच्या विरोधामध्ये सगळे पुरावे त्या आता सुतारकडे आहेत. ही गोष्ट त्याने पोलिसांना मेसेज करून सांगितलेली आहे की एव्हिडन्स रूममध्ये असणारे सगळे पुरावे त्या सुतारकडे आहेत म्हणून. आणि त्या गोष्टीचा विचार करत असताना रागिणी म्हणते की आपल्याला त्याचा काटा काढावा लागणार आहे, नाहीतर एक काम करू, उरलेले सगळे पैसे त्याला परत करू टाकू. म्हणजे त्याचे पैसे त्याला परत केले ना उरलेले, की मग तो आपल्या वाट्याला जाणार नाही. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, भूमी तू इथे काय करतेस? आकाश कुठे आहे? का बाहेर गेलाय कुठेतरी? सांग आकाश कुठे आहे? ती म्हणते, आकाश इथेच आहे, तो कुठेच नाही गेलाय. रागिणी म्हणते, जा ग पौर्णिमा, संपूर्ण घरामध्ये शोध, आकाश कुठे आहे ते बघ. तेव्हा भूमी म्हणते, आकाश घरामध्ये नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई बघितलं ना, अहो खोटं बोलते ही, आकाश घरामध्ये नाहीच आहे. पण ही खोटं बोलत असते. तेव्हा भूमी म्हणते की आकाश घरामध्येच आहे, पण तो आता घरात नाही आहे. तर आकाश कुठे गेला आहे? आकाश गेला आहे आपल्या आउट हाऊसमध्ये. आपण आता महाशिवरात्री होती ना, तेव्हा गेस्ट रूमची साफसफाई केली, अजून आउट हाऊसची साफसफाई केली. तेव्हा आउट हाऊसमधलं सगळं सामान आपण गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं होतं. आता गेस्ट रूममध्ये सगळं ते पडीक सामान चांगलं दिसत नाही आहे ना, तेव्हा आकाश ते उचलतो आहे आणि आउट हाऊसमध्ये नेऊन ठेवतो आहे. तेव्हा तो तिथे काम करतो आहे, इथे नाही आहे. तेव्हा रागिणी म्हणते, खरंच बोलतेस तू? चला आपण आउट हाऊसमध्ये जाऊन बघूया, नक्की ही खरं बोलते की खोटं. तेव्हा रागिणी आणि पौर्णिमा दोघेही जणी जातात. तेव्हा भूमी म्हणत असते, अरे देवा, मी बोलायचं म्हणून काहीही बोलून गेले, पण तिथे आता आकाश नसला तर माझी आणि त्याची दोघांची वाट लागणार आहे. आधीच आम्ही शिक्षा भोगतोय, आम्हाला अजून शिक्षा भोगावी लागेल. आणि तेव्हा इथे रागिणी येऊन बघते तर काय, खरोखरच आकाश आता गोडाऊनमध्ये असतो. कारण आकाश जेव्हा घरी येत असतो ना, तेव्हा जिन्यावरती उभं राहून त्याने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याला समजलेलं असतं की मला आता आउट हाऊसमध्ये जाणं गरजेचं आहे, कारण भूमीने तिथलंच नाव सांगितलेलं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय झालं? तेव्हा रागिणी म्हणते, तू इथे काय करतोयस रे ह्या वेळेला? तेव्हा आकाश म्हणतो, काय करतोय म्हणजे? हे सामान आहे ना इथे गेस्ट रूममध्ये होतं, ते इथे आउट हाऊसमध्ये आणून ठेवतोय, बाकी काही नाही करत. काय बाईसाहेब, काय झालं? तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, काही नाही, चल बास झालं, तुझं काम कर. खरं बोलतोयस ना? बाकी कुठे गेला तर नव्हतास? तेव्हा आकाश म्हणतो, मी कुठेही गेलेलो नाही आहे, मी माझं कामच करतोय. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई तुम्हाला माहिती नाही आहे, याला खूप फिरायला लागतं इकडे तिकडे. दुपारी मार्केटमध्ये गेला होता तेव्हासुद्धा खूप फिरत होता. तेव्हा आकाश म्हणत असतो, आता मार्केटमध्ये खरेदीला गेल्यानंतर माणूस इकडे तिकडे फिरणारच ना. तेव्हा इथे रागिणीला राग येतो. तिला असं वाटतं की आता मी इथे आकाशला रंगे हात पकडणारच होते, पण तेवढ्यातच आकाशला मी बरोबर इथे आउट हाऊसमध्येच बघितलं. आणि त्यामुळे रागिणी म्हणते की बरं ठीक आहे, चला तोंड बंद करा, कामं करा, तुमची कामं करा, असं म्हणून रागिणी निघून जाते. तर इथे पुढील भागामध्ये पौर्णिमा विचारते भूमीला, पाणी गरम आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो पाणी गरम आहे. तेव्हा पौर्णिमा तिचा हात पकडते आणि पाण्यात बुडवते आणि म्हणते की मी बघत होते पाणी गरम आहे की नाही ते. भूमी म्हणते, काय करतेस काय तू? ती म्हणते, हो बरोबर आहे, मी पाणी गरम आहे का ते बघत होते. त्यानंतर इथे भूमी आता गरम पाण्यामध्ये रागिणी पटवर्धनचे पाय धुत असते. तेव्हा आकाशला आता वाईट वाटतं की त्याची बायको भूमी इथे रागिणी पटवर्धनचे पाय धुते. तेव्हा तो भूमीकडे एकटक बघत असतो. तेव्हा रागिणी म्हणत असते, काय रे, तुझी बायको काय एवढी अप्सरा नाही आहे, तिच्याकडे एकटक बघत उभा राहिला असते. चल जा, ती हातातली पिशवी ठेव तिकडे बाजूला आणि तू सुद्धा ये इथे तिची मदत करायला जा. तेव्हा इथे आकाश आता बाजूला नेऊन तिची पर्स वगैरे ठेवतो, पिशवी ठेवतो आणि त्यानंतर रागिणीच्या पायाजवळ बसून तिचे पाय जे धुतलेले असतात ना, ते आता क्लीन करत असतो. तेव्हा रागिणी म्हणते की काय रे, तुम्ही दोघेजणं काय तोंडं झालेत रे तुमची, पण हीच तुमची लायकी आहे, कळलं ना?
अशी पायात बसण्याचीच तुमची लायकी आहे. तू आहेस ना भूमी? तू कोण आहेस? तर घरातली मोलकरीण. आणि तू कोण आहेस रे? घरामध्ये इथे तिच्याबरोबर कामं करतोस आणि ऑफिसमध्ये पिऊन असतोस, बरोबर ना? साधा पिऊन आहेस तू, पिऊन. असं इकडे आता रागिनी पटवर्धन भूमी आणि आकाश या दोघांना डिवचण्यासाठी बोलत असतात.